हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये असा पदार्थ बघायला मिळणार आहे तुम्हाला की जो की सर्वांना आवडतो, त्याला कोणीच नाही म्हणू शकत नाही. गोड पदार्थ आहे, खूप जास्त छान आहे. तर मी आज बनवते तिळपापडी किंवा तुम्ही तिळाची चिक्कीसुद्धा म्हणू शकता. खूप 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 टेस्टी होते, एकदम सिंपल आहे. 2 इन्ग्रेडियंट्सपासूनच बनणार आहे, फक्त गूळ आणि तीळ लागणार आहे आपल्याला, दुसरं काहीही नाही याच्या व्यतिरिक्त. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीनं बनवून दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले बघा, मी तीळ धुवून स्वच्छ करून ठेवलेले होते ऑलरेडी. आणि मग ते तीळ जे आहेत ते आपल्याला कढईमध्ये टाकायचे, ते तडतड करेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर गूळ जो आहे तो आपल्याला कुटून घ्या किंवा मग कट करून घ्या आणि त्याच्यामध्ये कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा पाक करायचा आहे आपल्याला. फक्त वितळवायचं आहे गूळ, जास्त त्याला शिजवायचं नाही आहे गुळाला. त्याच्यानंतर हे भाजलेले तीळ त्याच्यामध्ये टाकून परतवून घ्यायचं फक्त 2 मिनटासाठी. ते गूळ मिक्स झाला पाहिजे तिळामध्ये, इतकंच परतवायचं, जास्त वेळ नाही. त्याच्यानंतर जास्त वेळ कढई गॅसवर ठेवू देखील नका, कारण ती कडक होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर ताटाला तुम्ही तूप लावून घ्या आणि ते ताटामध्ये सगळं ट्रान्सफर करा. ते मिश्रण असे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्या जाडीनुसार ते तुम्ही असं थापून घेऊ शकता, किंवा पाहिजे तर पोळीपाटावर पन्नी टाकून तुम्ही ते लाटून देखील घेऊ शकता, म्हणजे अजून पतली तिळपापडी होते तयार. तर अशा प्रकारे सिंपल आणि टेस्टी तर इतकी जबरदस्त झाली होती, काय सांगायचं.